चला सलामीचे फलंदाज सज्ज होता. जाऊया क्रीडांगणावर काय चाललंय तिकडे. पहिला सामना मोठा सामना आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा देतो मी. समालोचक निवेदक संदीप जंगम आपल्या समोर या सामन्याचं धावतो समालोचन घेऊन येतोय. स्ट्राईकवर असेल अभिषेक, नॉन स्ट्राईकला विजय, बॉलिंग मार्कवर आहे सुनील. सलामीचा गोलंदाज पहिला चेंडू राईट ऑन वर विकेट. लेट्स प्ले. सुरेख चेंडू हाताळलाय आणि इथे मात्र झेलबादचा अपील पंचांनी फेटाळून लावलाय. सुरेख सुरुवात केली. सुनील याने चकमा दिलाय अभिषेकला. हरिश्चंद्र जंगम यांचे सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. मंचावर यायचं असेल आपल्याला विनंती असेल. हरिश्चंद्र जंगम. आता पुढचा चेंडू आपण पाहतो. इथे सुरेख असं काम गोलंदाज करतोय. पहिला चेंडू निर्धाव हाताळतोय. यावेळेस सुद्धा फसवलाय फलंदाजाला. सुरेख चेंडू हाताळला जातोय. जर पायचीचा अपील असताना तर मग प्लम एलबी होता. सुरेख चेंडू हाताळला. सुनील आपला अनुभव पणाला लावतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. गोलंदाजीला कौशल्य सिद्ध करतोय. पाहूयात कोणता संघ जो पोहोचेल पहिल्यांदा फायनल्स मध्ये प्रवेश करणारा. अंतिम सामन्याचा संघ या मॅच मधून मिळणार आहे. पाहूयात पुढचा चेंडू आपण पाहतोय. सुनील याच्या माध्यमातून चांगले चेंडू हाताळले जातात. आपला अनुभव इथे पणाला लावला होता अभिषेक. पॉवर प्लेचं हे षटक आहे. पुण्याला सुरेख चेंडू हाताळला. पुण्याला तिसरा निर्धाव चेंडू हाताळला. वॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. जोरदार टाळ्या या सुनीलसाठी. कौतुक करतो मी या गोलंदाजाचं. जो अभिषेक आक्रमक खेळत त्याचा हातखंड आहे. चांगले फटके खेळू शकतो. तर पॉवर प्लेच्या षटकात त्याला खेळवून ठेवलाय. जखडून ठेवलं गेलंय. बांधून ठेवलं गेलंय गोलंदाजीच्या माध्यमातून. सुरेख अशी गोलंदाजी आपण पाहतोय सुनीलच्या माध्यमातून. आखुटाबाई चेंडू. याच पुण्याचा वेगवान चेंडू हाताळला होता. आखुटाबाई चेंडू होता. प्रयत्न सुरेख. बॅटची कडा घेतली का. येस इट इज. चेंडू जातो लॉंग स्टॉप सीमा पार. मिळतील धावा 4. खातं उघडलंय चौकाराने. दहिसरवरून जंगम साहित्याच्या ज्या महिला मंडळ इथे आलेल्या आहेत त्या सर्वांचं कमिटी सहर्ष स्वागत असेल. आगतम स्वागतम सुस्वागतम. सर्वांचं या मंचावर स्वागत असेल. आपण पाहतोय नगरसेवक चषक 2026 ही स्पर्धा आणि खातं उघडलंय. नांदी बोनी प्रारंभ शुभारंभ श्री गणेशा चौकाराने केला गेलाय वाघावळे संघाचा अभिषेकने. चौथा चेंडूवर 4 धावा आल्यात. हा चांगला फटका. सुरेख फटका विकेटला खेळलाय. चेंडू होईल फरार. पुन्हा धावा मिळतील 4. धावसंख्यात होते वाढ. धावसंख्या होते 8 रन्स. आणि सुरेख असं आयोजन पाहतो. पण नगरसेवक चषक स्पर्धा अंतिम टप्प्यात येते. उपांत्य फेरीतला हा सामना आपल्यासमोर रंगतोय. नक्कीच सुरेख फटकेबाजी होताना पाहायला मिळते. पुढचा चेंडू लास्ट बॉल टू गो. अगोदर चेंडू सफल झाला. फटका खेळलाय. जो फटका त्याची जमेची बाजू आहे. हक्काचा शॉट आणि इथे मात्र चौकारने षटक संपलाय. लगातार 3 खणखणीत दणदणीत चौकार. 4 धावा. पहिल्या षटकाची सुरुवात सुरेख केली होती. आगाज अच्छा था पर अंजाम हमने देखा. 12 रन जुड़ चुके इस ओवर के अंत में. 3 गेंदों में 3 बड़े शॉट्स अभिषेक ने खेले और टीम के लिए 12 रन बना चुके हैं अभिषेक. अपना परफॉर्मन्स बढ़िया तरीके से दिया पॉवर प्ले की इस ओव्हर में. आणि कुठेतरी क्षेत्ररक्षण चुकीचं हाताळलं होतं का असं मला वाटतंय. कारण जी जमेची बाजू आहे स्क्वेअर लेग फाईनली तिथे मात्र क्षेत्ररक्षक ठेवला गेला नव्हता पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आणि चेंडू जे हाताळले गेले मिडल लेग स्टंपवरती होते. कुठेतरी रणनीती चुकली असावी. पहिले 3 चेंडू सुरेख हाताळले परंतु पुढच्या 3 चेंडूवर अभिषेकने आपली कमाल आणि धमाल दाखवली आहे. बॉलिंग मार्क होतं शुभम. बेस्ट वर्सेस बेस्ट मुकाबला. पॉवर प्ले संपलेला. क्षेत्ररक्षण विस्तारलं जाईल. 4 खेळाडू आपण पाहतो सीमारेषे जवळ ऑन साईडला. लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, डीप फाईन लेग आणि 5वा खेळाडू आहे तो मात्र वाईड लॉंग ऑफ. शुभम मार्गस्थ होईल. राईट आर्म राऊंड विकेट. क्षेत्ररक्षण सर्व सजवलं जात आहे. पाहूयात कशा प्रकारे लाईन लेन ठेवली जाईल. किंदूची स्ट्राईकला आहे तो विजय झंगम उर्फ विजू मामा. पहिला चेंडू हलक्या त्याने खेळलाय. कव्हर्समध्ये शॉर्ट कव्हरला फील्ड केला जाईल. अलंदू कार्पेट चेंडू गेला. चढाई त्याला समांतर चेंडू गेलाय आणि एका धावणे धावसंख्या पुढे गेली आहे 13 या आकड्यावर. अँड वन्स अगेन अनलकी नंबर इज ऑन द स्कोरबोर्ड.
सुरेश चेंडू स्कोर डब्यात चेंडू हाताळला होता. स्क्वेअरला खेळला एकदा पूर्ण केला. दुसरा प्रयत्न होतोय. दे 1-2 अँड दे विल गेट इट. क्षेत्ररक्षकाने टाइम घेतला. गिरकी म्हणून चेंडू फेकेपर्यंत सिंगलचं दुहेरीत रूपांतर केलं. डबल मध्ये कन्व्हर्जन केलं गेलं आणि 2 धावांची धावसंख्या झाली आहे 19. माफ करा 15 रन्स. 15 धावा झालेल्या आहेत. वाघावळी वर्सेस धारदेव हा एक तुल्यबळ सामना. आता दोन्ही मातब्बर संघ आहेत. आपापल्या परीने प्रयत्न केला जातोय धावा काढण्याचा तर रोखण्याचा. शुभम टू अभिषेक. हा फुल टॉस प्रहार केला. झेलची संधी संजय तिकडे आणि ओ हो इथे मात्र ऑफ बॅलेन्स झाला खेळाडू. सीमारेषेचा अंदाज आला नाही. चेंडू ढकलून द्यायचा प्रयत्न केला गेला. धावचीची संधी नाही की पुन्हा 2 धावा पूर्ण केल्या. सुरेख रनिंग. प्रसंगावधान राखलं जात आहे. सीमारेषेचा थोडासा अंदाज घेता नाही आला त्यामुळे हा 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. संजय थोडासा अंदाज चुकला. त्याने झेल नक्की झाला होता पण त्यांना सीमारेषेचा तोल जाईल असं वाटलं. त्यांनी ढकलून दिला चेंडू आतमध्ये आणि 2 धावा. संधी निर्माण केली होती. संधीचं मात्र सोनं करता नाही आलं. प्रयत्न थोडेसे कमी पडले पण हा झेल सुटलाय की सामना सुटलाय येणारा काळ सांगणार आहे. अभिषेक सारख्या फलंदाजाला जीवदान मिळत आहे. बॉलिंग मार्ग पुन्हा सजवतोय तो मात्र बम बम शुभम. पुढचा चेंडू अकुडब्या चेंडू. हा मात्र वेगवान चेंडू हाताळलाय. शरीराला ठेवला चेंडू. घातक मारा नक्कीच होता. पुलकरचा प्रयत्नात गतीने बीट केले गेले आणि एक शाबाशी थाप देतोय मात्र अभिषेक. खेळमेळीचं वातावरण चांगले सामने होतात. कुठलंही गालबोट न लावता ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडते आहे. सगळ्या खेळाडूंचं आयोजकांच्या वतीने मी धन्यवाद व्यक्त करतोय. चांगली साथ या आयोजनाला मिळाली आहे. शिस्तबद्ध आपण पाहिलंय सामने होताना आणि धावसंख्या झाली ती मात्र 18 रन्स ऑन द बोर्ड. सुरेख असं आयोजन तितकं चांगलं नियोजन पाहतोय क्रिकेट संघ चगदेव यांच्या माध्यमातून. त्याला साथ मिळते ग्रामस्थांची महिला मंडळांची. असे सुरेख असं आयोजन आणि हा मात्र सुरेख फटका. शुभला शॉट आणि हा मात्र पाहतोय सुरेख झेल टिपलाय. पाहुयात कुठे नक्की झेल टिपलाय. आत की बाहेर चेक करणं गरजेचं आहे. फील्ड निर्णय असेल अंपायरचा. पंच निर्णय काय. अंपायर निर्णय सांगायचा आहे. रिव्ह्यू घेतला अंपायर की विकेट दिली आहे नक्की काय. सॉफ्ट डिस्मिसल काय म्हणजे निर्णय काय. सॉफ्ट डिसिजन नाही आहे. बरं ठीक. विकेट आहे का. सॉफ्ट डिसिजन विकेटचा आहे. थर्ड अंपायर रिव्ह्यू घेत आहेत. पाहूयात अंपायरचा रिव्ह्यू आहे. हा अंपायर रिव्ह्यू घेतील. पंच आपण येऊन चेक करा अशी विनंती असेल. अंपायर आपण येऊन चेक करा अशी विनंती असेल. कोणी खेळाडू येणार नाहीये. कोणीही प्रेक्षक येणार नाही अशी नोंद घ्या. फक्त अंपायर येऊन चेक करतील. सॉफ्ट डिसिजन आहे आउटचा. रिव्ह्यू अंपायरने घेतलाय पुन्हा चेक करण्यासाठी तर रिव्ह्यू ते स्वतः चेक करतील निर्णय सांगतील. बाकी कोणी बोलणार नाही कोणी ते येणार नाहीये. मंचावर कोणी यायचं अशी विनंती असेल. अंपायर चेक करतील आणि निर्णय कळतील. निर्णय गुलदस्त्यामध्ये आहे. धडधड वाढल्या. कोणी प्रेक्षकांनी यायचं नाही. सचिन 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 प्रिया मागे या. कोणी यायचं नाही. न धारदेव ना वाघावळे. फक्त अंपायर चेक करतील. धडधड वाढते. ठोके वाजतात. हृदयाचे कशा प्रकारे वाजतात ऐकायचे ठोके. ऐका हृदयाचे ठोके.
आणि धडधड अंपायर तिकडे जाऊन सांगतील आपण निर्णय काय असेल तो अंपायरचा. सस्पेन्स आहे, अंपायर सांगतील तिकडे गेल्यावर निर्णय काय तोपर्यंत निर्णय गुलदस्त्यामध्ये आहे. आणि हृदयाचे ठोके थोडे जास्त वाढायला लागलेत. कशा प्रकारे वाजतात हृदयाचे ठोके ऐकूयात. धडधड हृदयाची. अभिषेक धडधड वाढली आहे. पाहूया निर्णय काय येतोय अंपायरचा. Heartbeats are increasing right now for the decision. Let's see what will be the decision. Umpire is taking his time to give his decision, to confirm his decision. It's a wicket. OMG, it's a big blow for वाघावडे. आणि ते मात्र विकेट मिळते. पहिला हादरा, पहिला झटका, पहिला गडी बाद केला, पहिला मोहरा टिपलाय आणि मोठी विकेट मिळाली आहे. मासा गळा लावलाय तो मात्र विजय जंग मात्र विजू मामाला विकेट घेतली आहे. शुभमने नक्कीच चांगलं काम केलंय. धावसंख्या झालेली आहे 18 रन्स. 18 धावावरती पहिली विकेट मिळवली आहे धारदेव संघाने. सुरेख फटका सजवला होता, तितकाच चांगला झेल टिपला क्षेत्ररक्षक समीरने टिपलेला सुरेख झेल अगदी फाईन लेगच्या दिशेजवळ, अगदी सीवरशी जवळ हा झेल टिपला. अचूक नजर आणि हाताचा बसवला मेळ, फलंदाजाचा संपवला खेळ. सुरेख असं क्षेत्ररक्षण. जोरदार टाळ्या समीरसाठी एकदा उद्या. चांगला झेल टिपला गेला. प्रेक्षकांना विनंती असेल आपण प्रोत्साहन वाढवायचं. खेळाडू कुठल्याही संघाचा असू द्या. 18 रन्स. 18. नवीन फलंदाज मयूर. सुरेख चेंडू पुन्हा हा चांगला फटका आनंद कार्पेट खेळलेला. सुरेख एफर्ट्स. जोरदार टाळ्या त्या छोट्या खेळाडूसाठी, ओमसाठी. काय एफर्ट्स चालू बघा. याला माझा समर्पण, डेडिकेशन टुवर्ड्स द गेम, डेडिकेशन फॉर द टीम. एकच फक्त हे आत्मविश्वास की संघ विजयी झाला पाहिजे. खूप सुरेख प्रयत्न केला ओमने आणि एक उभरता खेळाडू आपल्या धारदेवाचा पाहतोय. सुरेख संधी दिली जाते आपल्या संघातील युवा खेळाडूंना. आणि या 2 धावणे धावसंख्या 20 कडे पोहोचवली आहे. 20 धावा झाल्यात. स्ट्राईकला येतो अभिषेक. 2 षटक पूर्ण, 20 धावा, 20 रन्स आफ्टर 2 ओव्हर्स. सुरेख असं क्षेत्ररक्षण, चांगली फलंदाजी, चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. दर्जेदार क्रिकेट आपण पाहतो या सामन्याच्या माध्यमातून. नवीन बॉलिंग मार्क करतो संजय. पहिला चेंडू पुल केला. ब्युटिफुल, पॉवरफुल, सक्सेसफुल विकेट. सुपर षटकार. 6 धावा. डीजे गाणं लावा. सुरेख फटका सजवला गेला. स्वागत केले गोलंदाजाच्या षटकाराने. इथे मात्र सुरेख फटका सजवला जातोय. आगाज अच्छा है. बैटिंग टीम के लिए अंजाम क्या होगा इस ओवर का देखेंगे. पहले 3 चेंडू पहले सुरेख सुरुवात होती धारदेव संघाची पहिल्या षटकात. और यहाँ पे वोटिंग शुरू हो चुकी है विनिंग टीम के लिए. नो बॉलचा इशारा येतोय. कोणता संघ जिंकणार. 96 लोक ऑनलाईन हे सामने पाहत आहेत. जोरदार रीच आहे या सामन्याचा. तर आपण आपलं वोट करू शकता. युट्यूब चॅनल आहे स्पोर्ट्स फॅमिली वरती जा. आपलं मत नोंदवा. याचा संघ कोणता विजय होईल. कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही आपलं मत नोंदवू शकता. हो सुरेख चेंडू आता हा फ्रीचा चेंडू होता. संधी होती पण तो संधीचं सोनं करता नाही आलं. संधी गमावली जाते. चांगलं कमबॅक संजय करतायत. आपल्या अनुभवाचा कस लावला जातोय गोलंदाजी करत असताना. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, मातब्बर आहेत, पटाईत आहेत. पाहूयात पुढचा चेंडू. यस, स्विच हिट. व्हाट अ शॉट इट इज. अभिषेक इथे धावांचा अभिषेक करतोय संघासाठी. संघनायकाची खेळी साकारतोय. चौकार. 4 धावा.
31 रन्स, 3 बॉल्स टू गो. थोडंसं महागडं षटक होतं हे. तिसरं षटक पाहतोय आपण आज धारदेव संघाचं. संजयवरती प्रहार केले जात आहेत. पाहूयात पुढचा चेंडू. संजय नक्की दबावत असतील. दबावात इथे मात्र म्हणावं असं वाटतं की मित्रांनो दबावात स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण उद्ध्वस्त झालेल्या घराची कौलं पण लोक सोडत नाहीत. तर स्वतःवर विश्वास असणं महत्त्वपूर्ण असेल. आणि हा मात्र सुरेख चेंडू हाताळला. बॅट आणि पॅडच्या मधून चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातात. यष्टीरक्षक धारदेव गावचे धडचे फलंदाज सागर यष्टी मागे चांगलं काम करतात. सागर उर्फ सॅगी या नावाने प्रसिद्ध असलेले खेळाडू. 2 बॉल्स टू गो. आणि इथे मात्र वोटिंग पोल सुरू झालाय. आपण पाहतोय वाघावळेला वोटिंग पडलंय 67, तर धारदेवला 38% वोटिंग आहे. तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता. कोणता संघ विजय होणार? वोटिंग लाइन यहाँ पर शुरू हो चुकी है. यास मोठा प्रहार केला पुन्हा सीधा पाहतो. चेंडू मात्र फायनलला खेळला गेलाय. जशी फलन आणि इथे मात्र नशिबाचा चौकार. चेंडू जातोय सीमा पार, मिळतोय चौकार. 4 धावा. बढ़िया तरीके से यहाँ पे लोग लाइव अपना वोट कर रहे हैं. 78 लोग लाइव देख रहे हैं. 78 आर वॉचिंग लाइव एट फ्रॉम द होम. 57% फॉर वाघावळे, 43% फॉर धारदेव. पाहूयात पब्लिक वोट कुठे जाईल. और ये 4 जाने के बाद वोटिंग थोड़ा बढ़ गया है वाघावले टीम के लिए. सुरेख असं काम. चौदेव गावचे धडाचे कार्यकर्ते संतोषजी जंगम यांचं सहर्ष स्वागत. आपण मंचावर अशी विनंती असेल संतोषजी जंगम. आणि बघूयात या क्रिकेट संघावरती किती प्रेम आहे. क्रिकेट चाहत्यांचे किती फॉलोअर्स आहेत दोन्ही संघाचे. 60% झाले वाघावळे, 40% धारदेव. स्कोर झालेला आहे 35 रन्स. आणि इथे मात्र घटता क्रम आहे धारदेवचा सध्या परफॉर्मन्स पाहता, आणि वाढता क्रम आहे वोटिंगचा तो वाघावळेचा. वाघावळे गावचे सन्मान्य दिलीपजी जंगम, आपल्याला विनंती की आपण मंचावर स्थानापन्न व्हायचे. वाघावळे गावचे दिलीपजी जंगम. दिलीपजी जंगम कृपया आपण मंचावर या अशी विनंती आहे. आणि पाहतोय शेवटचे षटक घेऊन गोलंदाज प्रेम, एक युवा गोलंदाज. अगुडा बॅक चेंडू. प्रहार करायचा प्रयत्न, सुरेख चेंडू हाताळला गेलाय. आणि धावचीची संधी. इथे मात्र पाहतोय आपण मयूर आपल्या संघासाठी बलिदान देतोय. रनआउट झालेला आहे. आत्महत्या म्हणतात रनआउटला टेनिस क्रिकेटमध्ये, ती केली आहे संघासाठी मयूरने. असं म्हणतात की गावासाठी आपल्याला थोडंसं आपलं बलिदान द्यावं लागतं, समाजासाठी बलिदान द्यावं लागतं. इथे संघासाठी बलिदान दिलंय मयूरने. स्ट्राईकला आलाय संघनायक अभिषेक. मोठ्या धावा करायचा प्रयत्न असेल. टार्गेट सेट केलाय 60चं म्हटला होता. पाहूया 60 पर्यंत पोहोचलं जाईल का. धावसंख्या झाली आहे 35 रन्स. सुरेख. आणि या विकेट नंतर पाहतो वोटिंग मध्ये थोडासा फरक पडतोय. आणि सगळ्यांना विनंती असेल की आपण आपल्या आवडत्या क्रिकेट संघाला वोटिंग करा. वाघावळे आणि धारदेव असा हा सामना सुरू आहे. 89 लोक आपल्याला लाईव्ह पाहत आहेत. त्यांचं वोटिंग इथे पाहतोय आपण बऱ्यापैकी येत आहे. आणि सगळ्यांना विनंती असेल की आपण आपलं मत नोंदवा. आता इलेक्शन झालंय, इलेक्शनला प्रत्येक मत महत्वाचं. इथे क्रिकेटमध्ये प्रत्येक धाव महत्वाची आहे. प्रेमचा सुरेख चेंडू विकेटला खेळलाय. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला जातोय का पाहूया. दुसऱ्या विकेटचा प्रयत्न, धावची संधी निर्माण केली जाते. पाहूयात नाही. सुरेख रनिंग. ही इज व्हेरी क्विक ऑन हिज फीट ऑन द विकेट. आणि या सगळ्याला विनंती असेल की तुम्हाला लाईव्ह जे आपण पाहतोय, जी क्लॅरिटी आहे व्हिडिओची चांगली वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे कमेंट करा. कमेंट्री कशी वाटते हेही तुम्ही नोंदवू शकता. कमेंटमध्ये तुम्ही तुमचं मत नोंदवा. कमेंट्रीसाठी, लाईव्ह सेशनसाठी, अंपायर्ससाठी, खेळासाठी आपलं मत नक्की नोंदवा. आवाज इथे महत्त्वपूर्ण असेल. जेलची संधी आहे. समीर पोचता राहिला. चांगला बॅकअप शुभमचा. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न. फेकी थोडीशी स्लो येते. 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत. सुरेख रनिंग अभिषेक करतोय. संघाने धावा जोडतोय. संघनायकाचं काम मात्र काम पूर्णपणे पार पाडतोय. जबाबदारी खांद्यावर घेतली आहे, ती पार करण्याचा प्रयत्न आहे. धावसंख्या झालेली आहे 39. सध्या चांगलं कमबॅक केले गोलंदाज प्रेमने. एक युवा उभरता सितारा धारदेव गावचा. आपण पाहतो लाईव्ह कमेंट्स मध्ये थोडीशी वाढ होताना वाघावळेसाठी जास्त मत येत आहेत. 68%
वाघोळच्या बाजूने मत आहे. पाहूयात पब्लिक वोट तिकडे आपण खेळ कसा होणार आहे. हा सुरेख चेंडू हाताळलाय, पूल करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू हाताळलाय. मी कौतुक करतोय गोलंदाज प्रेमचं. अभिषेकला शांत ठेवलंय, कुठलाही मोठा प्रहार अद्याप करू दिला नाही. 4 चेंडूचा खेळ संपूर्ण झालाय. धावसंख्या स्थिरावली आहे 39 या आकड्यावर. आणि आपण पाहतो सबस्क्रायबर 9426 झाले यूट्यूबवरचे, तर एक 500 आकडा पार करा अशी त्यांची विनंती आहे. तर आपण प्रत्येकाला विनंती की आपण चॅनल सबस्क्राईब करा, आपलं वोट करा, प्रेम दाखवा. सुंदर काम त्यांचं सकाळपासून केलं जात आहे. स्पोर्ट लाईफ इथे पाहतो धावची संधी आहे. ओ हो 2 धावा पूर्ण केल्या. सुरेख रनिंग. मीरा भाईंदरचं आपलं लोकल लाईव्हचा चॅनल आहे क्रिकेट स्पोर्ट फॅमिली. त्या फॅमिलीसारखं ट्रीट करा, त्यांना मतदान करा, त्यांचं चॅनल सबस्क्राईब करा. आवडलं असेल तर नक्कीच तुमचं मत नोंदवा. सुधारणा करण्यात ते तयार आहेत. इथे नक्कीच तुमच्या सूचनासुद्धा तुम्ही कळवू शकता. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून वोटिंग लाईन नक्कीच सुरू आहे. आणि आपण पाहतोय शेवटचा चेंडू शिल्लक असेल. लास्ट बॉल टू गो. इनिंग ब्रेकला पुढच्या सामन्यात टॉस होईल तर गाळदेव वर्सेस चगदेव. चला आपण टॉससाठी या. मोठा प्रहार केलाय, चेंडू उंच गेलाय, चेंडू हवे जलदी संधी आणि सुरेख टिपला संजय आणि विकेट मिळण्यासाठी प्रेम. यशस्वी गोलंदाज निर्वाणी षटक चांगल्या प्रकारे हाताळले. 2 गडी बाद केलेत. पहिल्या चेंडूवर विजय मामा तर दुसऱ्या चेंडूवर शेवटच्या चेंडूवर अभिषेकला बाद केलाय आणि एक माफक आव्हान ठेवलंय. 41 धावा झाल्यात, 42 धावांचं आव्हान आहे. 24 चेंडू 42 धावा. आकड्यांचा जर विचार केला तर उलट सुलट आकडे. 24च्या उलटे 42, 42च्या उलटे 24. या सामन्यात उलटफेर होणार का? धारदेव जिंकणार की वाघावळे? पाहूयात काही क्षणात. इनिंग ब्रेक आहे. हरिश्चंद्र जंगम यांना विनंती असेल की आपल्या सुभाष नाणेफेकीचा कौल करायचा आहे. चला जाऊया आता टॉस का बॉक्स मध्ये. यूट्यूब कैमरामैन प्लीज फोकस करो टॉस का बॉक्स की तरफ. थोड़ा पर्दा उठाओ. टॉस का बॉक्स मध्ये जाऊयात. आयोजक संघ यजमान संघ वर्सेस पाहुणा गाळदेव संघ. सतीश आणि अजित हे आपल्यासोबत आहेत आणि एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व आपल्या समोर आहे. टॉस पहिले दाखवून घ्या. हा छापा, हा काठा. आता झाकून उडवा आणि उंच उडवा, फिरला पाहिजे, कोण खाली पडला तरी चालेल. गाळदेवचे सतीश कॉल करतील. उडवा. छापा बोलला गेलाय आणि हा काटा आलाय. कौल आलाय टॉसचा इथे चगदेवकडे. तर काय निर्णय थोडा 5 मिनिटांनी सांगतो. दबाव आहे माहिती आहे, पण लगेच सांगायचा निर्णय. सगळे नियम सारखे. चालेल. फलंदाजी पहिल्यांदा बॅटिंग करणार आहेत. समोर गाळदेव संघ आहे. लकीली ते फायनलमध्ये ऑलरेडी सेमीला पोहोचले होते. आराम केलाय. त्यांना तुम्ही फलंदाजी पासण केलंय. किती धावांचं टार्गेट ठेवणार? 60 प्लस टार्गेट ठेवणार. तुम्ही आतापर्यंत सगळे सामने जिंकलेत. तर काय सांगाल, अनुभव आयोजक तुम्ही आहात, तर खेळाडूंचा सहभाग जो झालाय किंवा संघांचा सहभाग तुम्हाला काय वाटतं? कशा प्रकारे भरभरून प्रतिसाद दिलाय, काय आहे? आतापर्यंत सकाळपासून चांगला खेळ राहिला आहे आणि हा सेमीफायनलचा सामना आहे. याच्यामध्ये आता बघितलं असेल तर आतापर्यंत आमच्या पाठीमागे कधी गावातले म्हणजे व्यक्ती नसतात आमच्याबरोबर, पण आज अख्खा गाव इथे आहे. तर नक्कीच त्यांना आनंद देऊ आणि फायनलपर्यंत आम्ही पोहोचू. व्हेरी गुड, वेल सेड, ऑल द बेस्ट सेमीफायनलसाठी. सतीश सर, टॉस हारलाय, जिंकलं तर काय घ्यायचं होतं? फिल्डिंगच घ्यायची होती. टॉस जिंकलो असते तरी. म्हणजे कौल तुमच्या बाजूने नाही लागला, पण फिल्डिंग मिळाली आहे. नशिबाचा कौल तुमच्या बाजूने आलेला आहे. तर आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजकांचं हे सुरळ आयोजन आहे, चांगलं भोजन व्यवस्था होती, सकाळी नाश्ता होता. काय म्हणाल, कशा प्रकारे रेटिंग करता आयोजनाला? आयोजन खूपच दर्जेदार आहे आणि ग्राउंड पण उत्तम आहे. अशा चांगल्या ग्राउंडवर खेळायला नक्की सर्वांना आनंद भेटतो. त्याच्यामुळं चगदेव संघाचं गावाचं मी मनापासून अभिनंदन करतो. स्पर्धेच्या माध्यमातून आपण क्रिकेटचा आनंद घेतोच आहे, पण या खेळाच्या माध्यमातून तुम्हाला काय वाटतं की समाज जोडला जातोय, आपण युवा एकत्र येतोय, तर स्पर्धेव्यतिरिक्त खेळाव्यतिरिक्त पर्सनल लाईफमध्ये तुम्हाला काय फायदा होतोय का? नक्कीच याच्यामध्ये बघायचं झालं तर आपल्या जंगम समाजामध्ये जेव्हापासून आपण क्रिकेटचं आयोजन करतोय तेव्हापासून सर्वजण युवा पिढी आपली एकत्र येते. याच्या आधी असं होतं की कोण कोणाला आपले जवळचे नातेवाईक असतील तेवढेच ओळखत होते, पण या क्रिकेटच्या माध्यमातून एवढा मात्र नक्कीच फायदा झाला आहे की सर्वजण पर्सनली एकमेकांना ओळखतोय आणि याच्यामधून चांगला फायदाही एकमेकांना आपला होत असतो. नक्कीच सर, आशा असेल की यापुढे आपण सर्व क्रिकेटच्या माध्यमातून नाही तर इतर माध्यमातून सुद्धा एकत्र येऊयात आणि आपला व्यवसाय, शिक्षण, कला, क्रीडा या सगळ्यात आपण उंच जाऊयात आणि एक जंगम, एक आयडॉल किंवा एक सिम्बॉल बनवूयात.
तुम्हाला शुभेच्छा असतील. चला जाऊयात चालू सामन्याकडे. सेमीफायनलचा दुसऱ्या इनिंगचा थरार. मी संदीप जंगम आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. सेमीफायनलचा थरार 42 धावा 24 चेंडू. वोटिंग पोल इज ऑन. मतदान करायचं आहे. कोणता संघ जिंकेल कोणता संघ मागे राहील पाहूयात. येस लेट्स प्ले. सलामीचा गोलंदाज विजय उर्फ विजू मामा एक नावाजलेला अष्टपैलू खेळाडू. स्ट्राईकला असेल सुनील. नॉन स्ट्राईकला सागर उर्फ सॅगी. बेस्ट वर्सेस बेस्ट असा मुकाबला. जोरदार टाळ्या दोन्ही टीमसाठी वाजवले प्रेक्षक. क्लॅप फॉर बोथ टीम्स. टाळ्यांचा आवाज कमी पडतोय. आयोजक महिला मंडळ टाळ्या वाजवा. धन्यवाद. आणि इथे पहिला चेंडू पाहतोय. पहिली धाव नांदी बोनी प्रारंभ शुभारंभ श्री गणेशा एका धावेने केला गेलाय. आणि वोटिंग पोल अजूनही झुकतोय वाघावळकडे. 68% वाघावळ जिंकेल असं लोकांना वाटतंय. ज्याप्रमाणे 42 धावा आहेत 24 चेंडू आहेत. उलटफेर नक्की होणार आहे. धारदेव संघाला 32 वोटिंग आहे. पाहूया हा वोटिंग पोल कशा प्रकारे बदल दिला आपल्या परफॉर्मन्सने धारदेव संघ. पुढचा चेंडू अगुडाबाचा वेगवान चेंडू पुल केला. ब्युटिफुल पॉवरफुल सुरेख फटका. चेंडू मात्र गेलाय सीमा रेषा पार. मिळेल चौकार. चार धावा आणि नक्कीच एक आत्मविश्वास असलेला हा फटका सागरच्या बॅटमधून आलाय. खातं उघडलंय. स्वतःचं संघासाठी चौकार मिळवलाय. याचा फरक पाहूयात. 42 धावा करायच्या जिंकण्यासाठी. त्यातले 5 धावा काढल्या गेल्यात. पाहत पुढचा चेंडू कशा खेळला जाईल हाताळला जाईल. पण नाखुटाबाईने रिस्पेक्ट दिला. औषध ऑप्शनचा हा चेंडू उचलून घेणारा चेंडू हाताळला होता. रणनीती चांगली आहे. दोन्ही धुरंधर खेळाडू आहेत. आपापल्या संघासाठी अनेक सामने त्यांनी जिंकून दिलेले आहेत. इथं मात्र कस लागणार आहे दोन्ही खेळाडूंचा. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. आपल्या क्रीडाचं कौशल्य दाखवावं लागेल. पाहूयात कशा प्रकारे संघ पुढे जातील. ज्याच्यात असेल धमक त्यालाच दिसेल विजयाची चमक. आणि हे आपल्या दबंग लेडी ऑफिसर पोलीस ऑफिसर अर्चना जंगम यांच्या माध्यमातून विकेटसाठी 500 रुपये पारितोषिक ऑन झालेला आहे. इथे पाहतो ओव्हर थ्रो परंतु कुठली नुकसान होणार नाही. एक सिंगल नक्की म्हणजे या सिंगलने सुनील स्ट्राईकवर. सुनील एक नावाजलेला फलंदाज आहे धारदेव संघाचा. आणि कौतुक करावं तेवढं कमी आहे या दोन्ही संघांचं. दोन्ही संघांनी खूप मेहनत करून इथपर्यंत पोहोचलेत. उपांत्य फेरीतला पहिला सामना आहे. यानंतर होणारा दुसरा सामना असणार आहे तो मात्र चकदेव वर्सेस घाळदेव. दोघांच्या नावात देव आहे. कोणी जिंकलं तरी विजय आपलाच होणार आहे. देवाचा विजय होणार आहे. पाहूयात पुढचा चेंडू विजयच्या माध्यमातून. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. ब्युटिफुल सक्सेसफुल पॉवरफुल वन बाउन्स. चेंडू जातोय सीमा रेषा पार. मिळेल चौकार. 4 धावा. सुरेख फटकेबाजी. वोटिंग पोल अजूनही वाघोलीला सपोर्ट करतायत. चाहते वाघोलीच्या बाजूने. खेळ मात्र मैदानात चालतोय धारूरच्या बाजूने. 10 धावा झाल्या 10 फलकावर. 10 रन्स ऑन द बोर्ड. येस इट इज द लास्ट बॉल टू गो ऑफ द फर्स्ट ओव्हर. पॉवर प्लेच हे षटक. 10 रन्स ऑन द बोर्ड. लेट्स सी द लास्ट बॉल. बॅटची कडा. इथे मात्र चेंडू जातोय थर्ड मॅन मध्ये. शॉर्ट थर्ड मॅनला फील्ड होईल तोपर्यंत एक धाव. खेळाडू नक्की तिथे होता. थोडा शॉर्ट पडला चेंडू. झेलची संधी नक्की निर्माण केली होती. आणि अशा संधी सोनं करावं लागेल कारण महत्त्वपूर्ण सामना आहे. मोठी मॅच आहे. धावसंख्या झाली आहे 1 वर 1 11. 11 रन्स 11 धावा. पहिल्या षटकांत एक शुभ आकडा धावफलका लगावला गेलाय. 11 रुपये आपण पूजापाठ करतो. पहिल्याच म्हणजे दक्षिण 11 रुपये होती. त्याची आठवण कुठे तुम्हाला आली असेल. तर 11 पासून सुरुवात केली ते आता 1011 पर्यंत पोहोचले आणि 11,000 पोहोचलाय. ही प्रगती आहे. आणि जंगमाने प्रगती करावी हा आपला एक धाशा. त्यासाठी आपण क्रिकेटचं सुरू केलेलं माध्यम आणि त्यातून होत असलेली प्रगती नक्कीच वाखाणण्याजोगी आहे. फक्त सगळ्यांचा सपोर्ट असावा. जसं अजितने म्हटलं की या अगोदर गावाचा सपोर्ट नव्हता पण आज पूर्ण गाव नाही तर गावातल्या महिला सुद्धा आल्यात. चूल बंद आयोजन आहे आज कारण सगळ्या महिला इथं बसल्यात. त्यामुळे आज हॉटेल संध्याकाळी भोजनची व्यवस्था सुद्धा आहे हे आम्ही वाचलेलं आहे. काय टेन्शन नाही आहे. नगरसेवक आपलाच आहे. 5 वर्ष आपलीच मजा आहे. डोंट वरी. जंगम आणि जंगम. जंगमाचा अर्थ म्हटलं तर जंगम मालमत्ता असते. चालता फिरता आपण मूर्तिमंत देव त्याचं स्वरूप आहे. थोडंसं आपण आपल्या वागण्याकडे पण लक्ष द्यावं असेल थोडंसं बोलणं असेल.
सुनील टू सुनील. राशी समान पण कर्म वेगवेगळं आहे. फायनलला खेळला हा चेंडू सिंगलसाठी. ज्या मानाने आपण या समाजात वावरत असतो, 18 पकड जातीमध्ये वावरताना जंगम म्हटलं की लोक नक्कीच नमस्कार करतात. एक रिस्पेक्ट ठेवली जाते आणि त्या रिस्पेक्टप्रमाणे आपण आपलं वागणं ठेवावं अशी युवकांना सुद्धा विनंती असेल. त्याचप्रमाणे खेळात क्रीडा कौशल्यात मुलांना पुढे जाऊ द्यावं असं पालकांना विनंती असेल. कारण करिअर बनवायचं तर आता अभ्यास फक्त करिअरचं माध्यम नाही आहे, ते खेळातून चांगलं करिअर बनवू शकतं. यावेळेस मोठा प्रहार केलाय, झेलची संधी. ओ हो हो, सुरेख एफर्ट अभिषेकचे. केवळ सिंगल. सुरेख प्रयत्न संघनायक आपल्यापर्यंत प्रयत्न करतो, 100% देतो. डेडिकेशन आहे, आत्मसमर्पण आहे. ध्यास एकच आहे, ध्येय एकच आहे, माझा संघ विजयी व्हावा. त्यासाठी हा प्रयत्न सुरेख आहे. आणि आपण ऐकलं असेल तर आपल्यापैकीच अदिती स्वामी नावाचे एक खेळाडू आहे आर्चरीमध्ये. तिरंदाजीत तिने वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे, वर्ल्ड चॅम्पियन झाली आहे वुमेन्समध्ये सुद्धा आणि अंडर 16मध्ये सुद्धा. अदिती स्वामी साताऱ्याची आहे, तर तिचा आपल्याला नक्कीच अभिमान असायला पाहिजे. म्हणजे करिअर जर मुलांचं व्हायचं असेल तर खेळ खूप महत्त्वाचा आहे. पालकांना नम्रतेची विनंती असेल की मुलांना खेळू द्या, लागू द्यात, पडू द्यात, पण फक्त अभ्यास की अभ्यास हा आता पाडा चुकीचा झालेला आहे. समहाव पाहूयात पुढचा चेंडू. आणि यावेळेस पाहतो आपण हा मात्र वाईट बॉल. स्वेर चेंडू, दबाव आहे गोलंदाजावर. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता आणि हा मात्र स्वेर चेंडू. पंचांच्या दोन्ही हात जमिनीला समांतर. धाव मात्र मिळते अवांतर. वाईट बॉल दंडित केले गेले गोलंदाजाला एका धावेसाठी. पंचांचा निर्णय अंतिम असेल याची नोंद घ्या, कोणी पंचांशी वाद घालू नये. आत्तापर्यंत सुरेख असे सामने होत आलेले आहेत, कुठलेही गालबोट लागले नाही आहे. चांगलं काम पंचांचं सुद्धा माध्यमातून पाहायला मिळालं आहे. पुढचा चेंडू सुनीलचा, सुनीलसाठी. धावसंख्या पोहोचली आहे 14 या आकड्यावर. 14 रन्स ऑन द बोर्ड. फुल टॉस प्रहार केलाय. व्हाट अ शॉट इट इज, हाय अँड हँडसम, लॉंग अँड स्ट्रॉंग, गगनचुंबी षटकार. 6 धावा. पाठवला गेला चेंडूला मैदानात बाहेर गेला. हा चेंडू नवीन चेंडू घ्यायचा अशी विनंती आहे. कमिटी मेंबर्स कृपया ध्यान द्यायचं, बाहेर गेला चेंडू लवकरात लवकर आपण ग्राउंडवर आणायचं अशी विनंती असेल. मॅच बॉल आलाय, मॅच बॉल घ्या. आणि हा षटकार एक विश्वास सोडवणारा फटका. धावसंख्या पोहोचली आहे 20 या धावसंख्येवर. 20 रन्स ऑन द बोर्ड. वोटिंग अकुट चेंडू कट केला. चांगला प्रहार वॅकेंट झोन मध्ये खेळला हा फटका. डेडिकेटेड लेट कट. थर्ड मॅनला चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण केला. दुसरीचा प्रयत्न, 2 धाव पूर्ण, तिसरीचा प्रयत्न होतोय. सागर डेंजर एंडवरती आणि या 3 धावा. सुरेख राणी मिडल विकेट आणि सुरेख असा डाव सावरला जातोय बिन बाद. 23 धावा झालेल्या आहेत. समीकरण आता पाहूया. 19 धावांची अजून गरज असेल. 3 धावा काढल्या गेल्या. सुरेख हे षटक आलेलं आहे. पहिल्या षटकात सुद्धा 11 धावा काढल्या होत्या. या षटकात आतापर्यंत 9, 10, 11, 12 धावा काढल्या आहेत. पाहत पुढचा चेंडू. सुनील संघनायक नाही, गोलंदाज आहे. पाहूयात सुनील गोलंदाज सागरला. आणि यश पाहता आपण सुरेख असा हा चेंडू. आणि इथे पुन्हा विनंती असेल, आपण आपलं मत नोंदवा. कोणता संघ इथून पुढे विजय होऊ शकतोय, आपल्या मताला नक्कीच महत्त्व आहे. आपल्या खेळाडूंसाठी आपल्याला मत नोंदवायचं आहे. पाहूयात पुढचा चेंडू. स्ट्राईकवर सुनील, सुनील टू सुनील. सुरेख असा सामना आपल्या समोर रंगतोय. मनोरंजन केलं जात आहे खेळाडूंच्या माध्यमातून. अगुडाबा चेंडू पुन्हा प्रहार केला. यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा पार. पाहूयात निर्णय काय असेल. बिग हिट की चौकार. ओहो, इट्स 1 बाउन्स. चौकार. 4 धावा. आणि पाहतोय
प्रेक्षकांना विनंती आहे, आपण क्रीडांगणाच्या बाहेरून जायचं आहे. इथे मॅच सुरू आहे, मोठी स्पर्धा सुरू आहे. प्रेक्षक चला मॅडम थोडासा पाय लवकर लवकर उचला अशी विनंती आहे. सामना सुरू आहे, आपल्याला इजा होऊ नये म्हणून आम्ही काळजीपोटी सांगतोय. चेंडू लागला तर इजा होऊ शकते अशी नोंद घ्या. आपसे निवेदन है जल्दी जल्दी चलिए मैडम, मैच चालू है, गेंद लग सकती है आपको और तकलीफ हो सकती है, तो थोड़ा जल्दी जल्दी चलिए, पैर उठाइए, भागते चलिए. राजेश बॉलिमार्कवर अकुटबा चेंडू प्रहार केलाय. चेंडू हवेत आहे, कव्हर्स मध्ये त्याच्या खालीचा प्रयत्न करतोय. झेल सुटलाय, जीवदान मिळते मध्ये सागरला. हा झेल सुटलाय की सामना सुटलाय येणारा वेळ सांगणार आहे. सुरेख संधी निर्माण केली होती राजेशने पहिल्या चेंडूवर. राजेश हे विकेट टेकर गोलंदाज आहे, मागच्या सामन्यात पाहिलं होतं आपण, सुरेख गोलंदाजी केली होती. पहिल्या चेंडूवर एक धाव, धावसंख्या पोहोचली आहे 29 या आकड्यावर. अजूनही 13 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 11 चेंडू 13 धावा. बॉल्डरची मॅच आहे. सुनील कशा प्रकारे ते प्रहार करणार. सुरेख सामना रंगतोय आपल्या समोर. सुरेख चेंडू हाताळला. इथे मात्र हो गई गलती, हो गई भूल. दांडी 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 गुल. फलंदाज होईल बाद. OUT आउट. सामन्यात रोमांच येतोय, रोमांचक सामना नक्की होतोय. अटीचा सामना होणार आहे. हृदयाचे डोके वाढले गेलेत. सुरेख चेंडू हाताळला गेला, विकेट घेतली आहे, यश मिळवून दिलंय, ब्रेक थ्रू दिलाय, फोडली आहे, मोडली आहे, तोडली आहे, पार्टनरशिप. नवीन फलंदाज येतो शुभम. पाहूया नहेला गेलाय, दहेला आलाय, कशा प्रकारे खेळ पुढे जाईल. शुभम ही एक नावाचा फलंदाज आहे. समीकरण म्हटलं तर एवढं कठीण नाहीये, पण दोन्ही संघांना समान संधी आहे. म्हणावं असं वाटेल, अभी भी थांबे है उम्मीद की डोरी, अभी भी थांबे है उम्मीद की डोरी, डोंट लूज होप इज द मोरल ऑफ द स्टोरी. उम्मीद पे दुनिया कायम. दोन्ही संघांना आशा आहे पल्लवित झालेल्या या विकेटना आशा वाघोळे संघाच्या. पाहूयात पुढचा चेंडू. अकुटबा चेंडू जाऊ दिला, वेल लेफ्ट केलाय, वाईड बॉल, स्वेअर चेंडू, लाईन लेंथ पाहिले, चेंडूला सोडून दिलाय, नजर बसले चेंडूवर शुभमची आणि हा वाईड बॉल. अवांतर धाव मिळते, धावसंख्या होती ती मात्र 30. आता समीकरण पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत 10, विजयाला धावा करायच्या आहेत 12. 10 चेंडू 12 धावा, 12 धावा 10 चेंडू. हे समीकरण सोडवलं जाईल की कठीण केलं जाईल गोलंदाजीच्या माध्यमातून. पाहूयात पुढचा चेंडू. अकुटबा चेंडू खेळलाय, एक धाव पूर्ण पॉईंट दिशेमध्ये, सिंगल. पाहूयात या षटकात मोठे प्रहार केले जातील का, धावा काढल्या जातील की शेवटच्या षटकाची वाट पाहिली जाईल. सागर आणि शुभम ही एक नावाजलेली जोडगोळी आहे. चांगले फलंदाज आहेत. इथे मात्र क्षेत्ररक्षक थोडंसं सिंगल सुद्धा रोखणं महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण धावा रोखायच्या दबाव बनवायचा आहे फलंदाजावर, तेव्हा कुठे हा सामना आपल्याला जिंकता येईल. वाघावळे संघ प्रयत्नांची पराकाष्ठा नक्की करतात. राजेशने यश मिळवून नक्की दिलेलं आहे. क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय, आपला अनुभव पणाला लावला जातोय. 4 खेळाडू ऑन साईडला सागरसाठी सीमारेषेचं रक्षण करण्याला ठेवले गेलेत. डीप स्क्वेअर लेग, डीप फाईन लेग, डीप मिड विकेट, तर लॉंग ऑन. थोडं स्पीडअप करा, वेळ कमी आपल्याकडे. अजून आपल्याला दुसरी सेमीफायनल खेळायची आहे, वेळ घेऊ नका अशी विनंती आहे. यस, पाहूया सुरेख फटका खेळलाय सागरच्या माध्यमातून. हा खेळलेला फटका वेकंड प्लेसला खेळलाय, जिथून क्षेत्ररक्षक आत बोलवला त्याच ठिकाणी हा फटका खेळलाय. सागरचंही कौतुक करावं लागतंय. क्षेत्ररक्षण बघून मारलेला हा फटका. धावसंख्या 2 पुढे जाईल, धावसंख्या होते ती मात्र 32-33. 9 धावांची गरज, 9 रन्स टू विन फ्रॉम हियर. 9 रनों की जरूरत ये मैच जीतने के लिए. अभी भी आपका वोटिंग लाइन पोल देखें क्या आया है रिजल्ट वोटिंग लाइन पर. चार चेंडू झालेत. थोडा वेळ जास्त घेत आहे वाघावळे टीम. विनंती असेल पुन्हा क्षेत्ररक्षणात बदल केला गेलाय. वेळेचं गणित लक्षात घ्या. वेळेला वेळ द्यानंतर आपली चांगली वेळ येत नाही याची नोंद घ्यायची. समय पे समय पो समय दो. हा सुरेख चेंडू स्विंग
स्विंग अँड मिस पाहायला मिळालंय. बॅट फिरले, चेंडू मात्र स्थिरवला यशच्या हातामध्ये. 1 बॉल टू गो. सर जास्त वेळ घेऊ नका, पंच थोडा सामना स्पीडअप करा अशी विनंती. अजून 3 मॅचेस आपल्याला खेळवायच्या आहेत. सेमीफायनल आहे एक, त्यानंतर थर्ड प्लेसची मॅच, मग फायनल. आणि सूर्य परतीच्या मार्गावर चाललाय आणि सूर्याला थांबवता येत नाही, कोणालाही थांबवता येणार नाहीये. त्याच्यामुळे सूर्य आपल्या परतीच्या मार्गावर आहे. त्वरा करा अशी विनंती असेल. यस, पाहतो आपण सुरेख सिंगल मिळतोय. धावसंख्या स्थिरावली आहे ती मात्र 34 या आकड्यावर. समीकरण पाहूयात. प्रेक्षक जे कोणी आहेत क्रीडांगणावर, छोटी मुलं, बच्चे लोग, चलो ग्राउंड के बाहर जाना है आपको. सभी बच्चे लोग ग्राउंड के बाहर जाएंगे. 6 चेंडू 9 धावा. 1 मिनिटात चेक करूयात. 34 झाल्यात. येस, 8 धावांची गरज. 6 चेंडू 8 धावा, 8 धावा 6 चेंडू. चला थोडं स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. वाघावेडी विनंती असेल, फायनल आपल्याला जास्त ओव्हरची खेळायची तर तुम्हाला हा सामना लवकर संपवायचा आहे. दोन्हीपैकी एक संघ पुढे येऊ शकतो. सामना अजूनही दोलायमान आहे, कुठलाही संघ इथून जिंकू शकतो. थोडा स्पीडअप करा अशी विनंती आहे. आपल्या समाजाचे पारुणा स्वामी यांनाही सागरसाठी जर सामना जिंकला तर 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलं आहे. तर विकेटसाठी 500 रुपये मिळणार अर्चना जंगम यांच्या माध्यमातून. शेवटचे 6 चेंडू. जोरदार टाळ्या दोन्ही टीमसाठी. सामना रोमांचक मोडवरती आहे. नेल बाइटिंग मैच, हार्ट बीट्स वाढवणारी वाली मैच, दिल की धड़कनें तेज हो रही है मैच देखने के लिए. एक सावधानतेचा इशारा देण्यात येतोय. ज्यांना हृदयाचा आजार आहे त्यांनी हा सामना पाहू नये, काही होऊ शकतं. भाग्येश पाहूया, भाग्येशच्या हातात भाग्य लिहायचंय वाघावळे की धारदेव. भाग्येश पहिला चेंडू राईट अमोर विकेट. हा मात्र फुल टॉस, नो बॉलचा इशारा. अटेम्प्ट केला नाही शॉट, संधी होती जाऊ दिली, हरकत नाही. आणि उशिरा येणाऱ्याला 2 मात्र गोष्टी मिळत नाहीत. सूर्योदय पाहता येते आणि संधी मिळत नाही आयुष्यात. सागर कुठेतरी उशिरा जागे झाले. फुलटॉस चेंडू होता, जाऊ दिला, गती होती चेंडूला. बॅट जरी लागली असती हा चौकार मिळाला असता, परंतु हरकत नाही, नो बॉल आहे. पुढचा चेंडू पर्वणी आहे फ्री हिटचा. उघडा डोळे बघा नीट, उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू सागरसाठी एक संधी. मिला है मौका, मारो चौका या छक्का. पाहूयात कशा प्रकारे इथे प्रहार केला जाईल. या चांगला प्रहार केला. अल्नो करबेट चेंडू लॉंगॉनला येतोय. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न होतोय. येस, दे वॉन्ट टू अँड दे गेट इट. सुखीचा थ्रो. ओहो, इथे मात्र शुभम धडपडतोय. हरकत नाहीये, संघासाठी एवढे रिस्क ते घेणं बनतंच. आणि या 2 धावा, या 2 धावांनी समीकरण बदललं गेलंय. आता मात्र पाहूयात. 5 चेंडू 5 धावांची गरज. 5 बॉल्स टू गो, 5 रन्स टू विन. बॉल टू रन ची मैच और ये ग्राउंड पर सन्नाटा है. वादळापूर्वीची शांतता म्हणू शकतो आपण याला. प्रेक्षक जो है छोटे बच्चे ग्राउंड के बाहर जाइएंगे, ग्राउंड के अंदर आना मना है सर. अभी यहाँ पे टूर्नामेंट चालू है, बच्चे लोग थोड़ा बाहर खेलिए. वहां पे वडापाव बैठ रहा है. गजानन महाराजांची जयंती आहे, त्यांना विनम्र अभिवादन करूयात आपण. आणि सुरेख असा सामना. 5 चेंडू 5 धावांची गरज. टेन्शन, दबाव, धडपण. पाहत पुढचा चेंडू. बॅकफुटला गेला, पंच केला, क्रॉसमध्ये खेळला, गॅपमध्ये चेंडू जातोय. पाठमोरा सुरू आहे, चेंडू जातोय. तितक्याच चांगला बॅकअप दिलाय राजेशने आणि या 2 धाव मिळाल्यात. तिसरीचा प्रयत्न नाही, केवळ 2 धावा. 4 चेंडू 3 धावा, 3 धावा 4 चेंडू. जो बच्चे खेल रहे हैं उनको रिक्वेस्ट है, आप ग्राउंड के बाहर जा खेलेंगे, ग्राउंड के अंदर नहीं आना है आपको. जहां पे कोन रखा उसके अंदर नहीं आओगे आप.
हा चांगला प्रहार, विजय प्रहार आहे का बघा. येस इट इज वॉट अ बॅटिंग. सागर सामना जिंकवलाय आणि पांडवा समाजाकडे 500 रुपये पारितोषिक सागरला मिळत आहे. सागर आपण मंचावर यायचं आहे. वॉट अ मॅच इट इज. डीजे Tiago Brasil, solta! धन्यवाद डीजे. चला पुढचं लगेच सुरू करा. दोन्ही टीमचा ग्राउंडच्या बाहेर या. जगदेव आणि गाळदेव चला लवकर लवकर. गाळदेव क्षेत्ररक्षण लावून घ्या. सागर मंचावर यायचंय. 500 रुपयाचं पारितोषिक आपल्याला आलेलं आहे. लवकर या. आणि या सामन्याचा सामनावीर सुद्धा ठरतोय सागर जंगम. या सागर सर तुम्हीच द्या. सागर जंगम यांचा इथे मात्र सत्कार सन्मान केला जाईल. सामनावीराचा पुरस्कार सुद्धा दिला जाईल. माझ्यासोबत आता जोडतील पुढच्या सेमीफायनलसाठी सूरज शिंदे सर, या सामन्याचे या स्पर्धेचे मुख्य समालोचक. सामनावीर सुद्धा सागर जंगम आणि 500 रुपये वार्षिक. कोण? जितेंद्र जंगम यांच्या शुभ हस्ते सागर जंगम यांचा सन्मान सामन्याचा पुरस्कार दिला जाईल. 500 रुपये ते मिळालेच आहेत. एंट्री फी वसूल झालेली आहे. सेमीफायनलमध्ये सागर ट्रॉफी सुद्धा घ्यायची आहे.